महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। शहापूर येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांची हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे। अनैतिक संबंधातून प्रियकरानेच त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सुरेखा न्यारे ह्या आपल्या प्रियकर प्रकाश पाटील यांच्यावर लग्नासाठी दबाव आणत होत्या। त्यांच्याकडे वारंवार लग्नाची मागणी करत होत्या। त्यामुळे प्रकाशने सुरेखा यांची हत्या केल्याचं बोललं जात आहे। मात्र आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे। सुरेखा न्यारे यांची हत्या अनैतिक संबंधातून झालीच नाही, त्यांनी लग्नासाठी तगादा लावला नव्हता अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे। पैशांच्या वादातून सुरेखा न्यारे यांना प्रकाश पाटील यांनी संपवल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे आता या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे। माजी सरपंच सुरेखा यांनी प्रकाश पाटील याला गाडी घेण्यासाठी आर्थिक मदत केली होती। त्यांनी आपले स्वतःचे दागिने गहाण ठेवून प्रकाशला मदत केली होती। हेच गहाण ठेवलेले दागिने पुन्हा सोडवून देण्यासाठी न्यारे यांनी प्रकाशकडे तगादा लावला होता, पण प्रकाश पैसे देण्यास टाळाटाळ करत होता। अखेर सुरेखा यांच्याकडे वारंवार होणारी पैशांच्या मागणीमुळे प्रकाशने सुरेखा यांच्या हत्येचा कट रचल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे। सुनेरा न्यारे आणि प्रकाश पाटील हे दोघे एकाच गलीत राहत असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते। रविवारी सकाळी आरोपी प्रकाशने सुरेखा यांना पंढरपूरला जाण्याचे सांगून कारमध्ये बसवले, मात्र त्याने त्यांना गावाबाहेरील लिंडोरी येथील एका जनावराच्या शेडमध्ये नेऊन गळा आवळून त्यांचा खून केला। हत्येनंतर आरोपीने सुरेखा यांचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि कारने मुंबई जवळील कशेळी जिल्हा ठाणे येथील समुद्रात टाकण्यासाठी निघाला। तेथे पोहोचल्यानंतर मृतदेह फेकण्यास मदत हवी म्हणून प्रकाशने ठाण्यातील आपल्या संदेश नावाच्या भाच्याला फोन केला। भाच्याला संशय आल्याने त्याने लगेचच प्रसंगावधान राखत पोलिसांना याची माहिती दिली। नारपोली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि मृतदेह समुद्रात फेकण्याचा त्याचा कट उधळून लावला। या प्रकरणाचा पुढील तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे करीत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।